हॅलो व्हॉट्सअप पीपल, तुम्ही बघत आहे आमचा आणि सर्व निपाणीकरांचा युट्यूब चॅनल निपाणीकर झोन. तर मी आहे दर्शन, तर माझ्यासोबत आता अजय आहे. तर आता आम्ही चाललेला आहे निपाणी तलावला. तुम्हाला दाखवणार आता निपाणी तलावचं लाईव्ह अपडेट. तर 2 दिवसापासून निपाणीमध्ये धडाधड पाऊस पडत चाललेला आहे. तर आता निपाणी तलाव जरा तर ओव्हरफ्लो झालाच ना, तर जाऊन दाखवतो तुम्हाला पाणी कुठल्या लेवलला आहे, काय फ्लो व्हायला, काय थांबले पाणी तिथंच. तर त्याला जाऊन बघूया निपाणी तलावला. तर निपाणी तलावला जायला 2 रोड आहेत. एक मागच्या बाजूला रोड आहे सीबीएसई स्कूल पासून जायला, तर आम्ही तिकडे जाणार नाही कारण ऑफ रोडिंग रोड आहे. ते गेली सीबीएसई म्हटलं काय थोडं टायर बिअर घसरायचं काम आहे. आपली तर आजीनं गाडी हाय असं आणलेला आहे. तर आता पुढच्या रोडनं जायला लागणार आपल्याला, कारण पुढचा रोड चांगला आहे. तिथे पुढचं रोड बाळूमामा कमानी पासून आहे. तर तिथं जाऊया चला. तर निपाणीकर मी आणि अजय पोहोचलेला आता निपाणी तलावावर. चला मग आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. चल अजय वरती चल. आमचं अजयला ऑफ रोडिंगच करायचं आवडते, कारण त्या बाजूला तेवढे चांगले शिडे आहेत ते सोडून ह्या बघा ह्या शिड्या चढायला. निपाणीकर आम्ही रेनकोट घालून भिजूनच आलेला आहे बघा. पुरे निपाणी तलाव भरलेला आहे गाईच. आणि ते थोडं माशाचं वास आलाय. अजय कशाचा वास आलाय? तर माशाचा वास लई मारला इकडे. माशाचा वास मारलाय म्हणून बघा निपाणी तलाव. पाणी कितीपर्यंत पोहोचलेलं आहे बघा. त्या बाजूला वॉकिंग तेन करतात, तिथेपर्यंत पाणी चढलेलं आहे. तिथेपर्यंत पाणी चढले आहे बघा. चला मग त्या बाजूला जाऊन दाखवतो तुम्हाला. तिकडं पाणी ओव्हरफ्लो होऊन तिकडं कोडणी गाव आहे, तिकडं ते जाते. चला जाऊ पुढं. आणि तिथं त्या बाजूला बघू शकता तुम्ही, त्या बाजूला एक हे आहे मोठी पाईप आहे. ते पाईप मधून यमगर्णी पासून पाणी ह्या निपाणी तलावाला येते. आणि तिथं बघा ते पाईप दिसते तुम्हाला. तिथं बघा तिथं पाईप आहे. तिथं 24 तास किंवा जरा टाइमला यमगर्णीपासून पाणी निपाणी तलावाकडे येते. आणि त्या बाजूपासून बघा तिथनं सुरगुबीपासून पाणी येते. सुरगुबीमध्ये 2-3 तळ आहेत. तर ते तळापासून पाणी निपाणी तलावाला येते. तर सुरगुबी पण निपाणीला पाणी सप्लाय करते म्हणायचं काय हरकत नाही. आणि पावसाचं पाणी 3 जागेचा सोर्स आहे म्हणू शकता आमच्या निपाणी तलावला. कशाचं म्हणजे एक तर सुरगुबीचं पाणी, यमगर्णीचं पाणी आणि पावसाचं पाणी. आता तर पाऊस कंटिन्यू पडत आहे बघू शकता तुम्ही. अजय चला आमचा पुढं. तर निपाणीकर माझ्या हातानं केवढं होईल तेवढं मी एक्सप्लोर करायचं ट्राय करतो, कारण लेन्स सारखं भिजाले पाण्याने आणि ब्लर पकडाले. आधी तिथं लांब थांबला, मी लेन्स पोचत बसले बघा. इथं पाणी पूर्ण खालीपर्यंत भरले बघा. तर निपाणीकर बघा इथनंच पूर्ण निपाणीला पाणी सप्लाय होते. सगळ्यांनी माहीतच आहे, कमेंटमध्ये शिवा देऊ नका. तर ते सांगालोय फक्त इथूनच पाणी सप्लाय होते सांगायचं म्हणून सांगालोय. पूर्ण निपाणीला प्यायचं पाणी इथूनच जाते. आणि आमचा अजय बघा इथं एक गेट आहे. इथं गेटपाशी इथनं गेट आहे. हे गेटपासून पाणी तिकडे जाते बघा. एक गेटपाशी उभारला बघा अजय. पूर्ण पाणी भरलेलं वगैरे. निपाणीकर अशा पावसात मी आणि अजय दोघं चालले. इथं बघू शकता कोणी पण नाही आहे तिथं, कोणी पण नाही आहेत. तर हे फक्त तुमच्यासाठी करायला आम्ही. तुम्हाला हे व्ह्यू दाखवाय केवढं छान दिसाले ह्या पावसात निपाणी तलाव. तुमच्यासाठी करायला. मग तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जाता लाईक पण मारून जावा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी शेअर करा. तुमच्यासाठी एक सिनेमॅटिक शॉट टाकतो. नो कॉपीराईट म्युझिक यूज करतो, कारण कॉपीराईट मारते यूट्यूब. नो कॉपीराईट म्युझिक टाकतो आणि एक व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. इथे गेट आहे. गेटला फुल चेन बिन बांधून लॉक केलेला आहे. आमच्यासारखी पोरं येऊन हलवायला नको म्हणून. ते चेन असला असता अजय हलवला असता बघा. ते होईल नाही चेन बांधत फुल. इथे एक गेट आहे आणि तिथे गेट आहे. तिथं गेट दाखवलेला तुम्हाला. ते दरवाजा ओपन केल्यावर पाणी पूर्ण फ्लो होऊन तिकडे जाते बघा. आणि हे आहे ते जुनं आहे वाटतं. जुनं हे आहे, जुनं फिल्टर आहे. आणि त्या बाजूला एक नवीन फिल्टर झालेला आहे. 2 फिल्टर आहे तिथं. हा झालेला नवीन फिल्टरचा गेट आहे वाटायला मला. तर ते जुना फिल्टरचा गेट तिथं आहे बघा.
अजय नाशिक ढोल वाजून दाखवतो बघा तुम्हाला ह्याच्यावर. दाखव रे, नाशिक ढोल वाजून दाखव. अशा पावसात व्हिडिओ करायचा एकच प्रॉब्लेम आहे, लेन्स सारखं लेन्सवर पाणी पडते आणि लेन्स ब्लर पकडायला चालू करते. आता इथनं तिथंपर्यंत जाऊपर्यंत मला कितीदा लेन्स पुसायला लागणार काय माहिती. अजयने एकदा पुसून दिलाय मला लेन्स. खोटं बोलायला म्हणाला. तर पाणी त्या बाजूला जायचं कारण म्हणजे बघा इकडं तिकडं वरती असं बांध बांधलं आहे ढिगोरासारखं वरती, आणि हे पूर्ण असं वरतीच आहे. आणि ह्या बाजूला जायचं कारण म्हणजे इकडं पूर्ण स्लोपच आहे. पूर्ण पाणी तिकडं वड्याकडे जाते, वड्यातून तिकडं दुसरी गावाकडे जाऊन टाकते पाणी. आम्हाला पण तेवढं नॉलेज नाही, काय तर चुकीचं सांगायला असलं तर तू कमेंटमध्ये सांगून टाका, आम्ही पण शिकतो तुमच्याकडनं. तर आल्याला बघू शकता हे आहे निपाणी तलावाचं एंड. त्या कोपराला ते जाऊन दाखवतो झाला पाणी ओव्हरफ्लो आले का नाही बघूया. आत्ताच पाणी ओव्हरफ्लो होऊन तिकडं त्या बाजूला जाते पूर्ण असं समुद्रवाणीच फील येते तुम्हाला. तेव्हा लई निपाणीकर येऊन तिथं एन्जॉय करतात. तर आता पाणीचं फ्लो व्हायला की नाही बघतो पहिला. तर निपाणीकर हेच आहे बघा जागा, ते इथनं पाणी पूर्ण फ्लो होऊन मागं जाते तिकडं बघा. तिकडं असं समुद्रवाणीच दिसतंय तुम्हाला पूर्ण. आता इथं पाणी अजून इथनं फ्लो होऊन चाललेलं नाही आहे, कारण इथं ढिगोरा करून वाढवलेलं आहेत ते बघा. दाखवतो थांबतो. पूर्ण हे ढिगोरा बांधलेले आहेत बघा, हे ढिगोरा करून वरती चढवलेले, नाहीतर पाणी असं ओव्हरफ्लो होऊन पाणी खाली जाते. इथं पण बघा, इथं जायला नको म्हणा की वाट पण केलेले आहेत त्यांनी. पाणी बघा इथून पूर्ण भरते हे सगळं, आणि त्या बाजूला ओव्हरफ्लो होते पाणी पूर्ण. तर निपाणीकरांनो हे होता आजचा आमचा ब्लॉग. तर आम्ही भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून खतरनाक कंटेंट घेऊन. तर भेटू आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.